अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण होतो की मुलगी आपल्या आईची ओटी भरू शकते, पण आपल्या सासूची का नाही? शास्त्रीय कारण, महत्त्व, नियम जाणून घेऊ. शास्त्रानुसार विवाहित मुलगी तिच्या आईची ओटी भरते, कारण आई ही साक्षात लक्ष्मीचे रूप आहे. अधिक मासात मातृशक्तीचा सन्मान केल्याने सर्व ग्रहांचे दोष दूर होतात अशी मान्यता आहे. या शुभ महिन्यात आईचा सन्मान करून तिची ओटी भरल्याने घरात सुख, समृद्धी आणि माता लक्ष्मीची कृपा कायम राहते, अशी धार्मिक धारणा आहे. मात्र याच अधिक मासात सासूची ओटी का भरली जात नाही? या परंपरेमागे शास्त्र आणि भावना दडली आहे. ओटी भरणे म्हणजे नेमकं काय? धार्मिक मान्यतेनुसार ओटी याचा खरा अर्थ काय? तर नाभीच्या खालचे पोट, जिथं स्त्रीचे गर्भाशय असते, स्त्रीच्या गर्भाशयात वक्षरुद्धीचे सामर्थ्य असते. विवाहित स्त्रीचे मातृत्व फुलावे, फळावे आणि ती उत्तम संतती प्राप्त व्हावी, याच आशीर्वादाचे प्रतिकात्मक स्वरूप म्हणजे ओटी भरणे होय. हिंदू संस्कृतीमध्ये ओटी भरणे हा केवळ एक धार्मिक विधी नसून तो स्त्रीच्या मातृत्वाचा, तिच्या सर्जनशीलतेचा आणि अखंड सौभाग्याचा गौरव करणारा एक अत्यंत महत्त्वाचा संस्कार आहे. अधिक मासात सासूची ओटी भरली जात नाही, कारण अनेकांच्या कुलपरंपरेत अधिक मासातील वाण किंवा ओटीचा मान विशिष्ट नात्यापुरताच मर्यादित ठेवला जातो. धार्मिक आणि कौटुंबिक नियमानुसार पाहिलं तर मुलगी लग्नानंतर पहिल्यांदा सासरी जाते, तेव्हा सासू आपल्या सुनेची ओटी भरून स्वतःचा मुलगा राजीखुशीने तिच्या पदरात टाकते. नियम सांगतो की सासू ही नेहमी सुनेला आशीर्वाद देण्याच्या स्थानी असते. सासूकडून मिळालेली ती आशीर्वादरूपी ओटी सुनेला सासूला परत करता येत नाही. त्यामुळे सुनेने सासूची ओटी भरणे शास्त्राला धरून मान्य नाही. म्हणून अधिक महिन्यामध्ये सुनेने सासूची ओटी भरू नये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.